शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यांमुळे माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरती पाणी सोडावं लागलं आणि त्यानंतर सुद्धा नेत्यांकडून शेतकऱ्यांविषयी बोलत असताना तारतम्य बाळगलं जात नसल्याचंच दिसतंय। आता राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना अजब सल्लाही दिलाय। 365 दिवसांपैकी 332 दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावं लागतंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवयच लावून घ्यावी असं वादग्रस्त वक्तव्य पटेल यांनी केलं। ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर अतिवृष्टी आणि आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीविषयी हातही झटकले। आता ज्या पद्धतीचं या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे, ही नुकसान भरपाई कोण करू शकेल का हो? ही झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही। आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना, ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे, का तर हे वारंवार घडणार आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। दरम्यान पाशा पटेल यांच्यावरती अंबादास दानवे, राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी नेमकी काय टीका केली आहे बघूयात। या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे। या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे। शेतकरी काहीच मागत नाही। जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना, तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे। पण मी पाशा पटेलांना विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, हा योग्य भाव द्यायला सांगा। पाशा पटेल या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये तयार झालेले शेतकरी नेते आहेत। असं असताना त्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे। पाशा पटेल बोलत नाहीत, तर पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागलेलं आहे। सरकारनं सांगावं की त्यांनी निर्यात बंदी का लावली कांद्यावर। एकरचं जर नुकसान झालं, 50 एकरचं नुकसान झालं, तर 2 हेक्टरच्या मदतीमध्ये आमचं काय होणार आहे? आमची जनावरं वाहून गेलेले आहेत, घरांचं नुकसान झालेलं आहे, अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे, शेती खरडून गेलेली आहे। त्यामुळे 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे।